नमस्कार, सुप्रभात. मी विश्वास आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स ह्या चॅनलमध्ये. आज रविवारी सकाळी मी बाईक राईड करत मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर पाहायला ऐरोली येथे जात आहे. हे बायोडायव्हर्सिटी सेंटर कसे आहे याची मी माहिती आपल्याला तिकडे जाऊनच देईल. हा व्लॉग पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बायोडायव्हर्सिटी सेंटरमध्ये पोचलेलो आहोत. इथून एंट्री आहे आणि समोर आपण तिकडे आपली गाडी पार्क करू शकतो आणि इथे आपल्याला तिकीट काढायचं आहे. हे बघा, यांचं नाव आहे कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर, म्हणजे किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र. आता आपण आतमध्ये जाऊया. हा माझा मित्र आहे किरण. किरण, काय वाटतंय? काय मस्त आहे. शाळेतला माझ्या वर्गातला मित्र आहे, खूप दिवसांनी आलेला आहे, आपल्या व्लॉगमध्ये आलेला आहे आज. आणि आता आपण म्युझियम बघणार आहोत एकत्र. चल मग आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे, काय एक्सप्लोर करूया. चला. आपल्याला समोर तिकीट काउंटर दिसतंय. 55 रुपीज पर हेड असं इथे तिकीट आहे. हाऊ टॉल आर यू? आता इथे आपल्याला उभं राहून आपली उंची बघायची आणि त्याच्यापेक्षा हा कासव किती मोठा आहे हे आपण इथे बघू शकतो. हा लेदर बॅग हा सगळ्यात मोठा आहे रे साईजला. इंडियात सापडतो. हो, फॉर्च्युनेटली. हा किरणची बघूया उंची आपण. आणि कासव हा बरोबर. हे फ्लेमिंगो आणि हे सर्व खरे आहेत. यांना प्रिझर्व करून ठेवलेलं आहे ग्लासमध्ये. बघा, इथे या पक्ष्यांची नावं पण दिलेली आहेत. फ्लेमिंगोची फॅमिली आहे. सासरे सासू नवरा बायको एकटा राहतो. बायको कुठे? बायको पण वापरले. अच्छा, हा हजबंड बायकोने वापरले. दूर बोलत. आणि ममता आता माशांना बोलवत आहे इकडे. ममता, बोलो माशांना स्वतःजवळ. आणि कसे वाटत? वेगवेगळ्या कलरचे आहेत ना. सुंदर असा पाण्याचा हौद केलेला आहे इकडे. फिरवायचं आणि त्याच्यात तो मग आपल्याला तो फोटो आणि त्याला मॅच ते दिसतं. हा, असं परत रोटेट केल्यानंतर हा
झूम पण होतं ना. हा रे मस्त आहे. म्हणजे हा असा फिरू पण शकतो आपण फोटो. हां ॲक्च्युअल म्हणजे हा एकदम असा. अरे मस्तच. तो टॅब म्हणतात नाही का एक मोठावाला तसावाला टॅब आहे एकदम मोठा. तेव्हा ना हे आपण आता मी याच्यावरती हो हां हा फोटो असा बाहेर काढून ओके हा हे करू शकतो. हो मस्त. समुद्री कंटक आहे जे समुद्राच्या तळाशी असतं आणि बऱ्याचदा आपण जेव्हा स्कुबा डायव्हिंग वगैरे करतो त्या ठिकाणी बहुतेकदा आढळतं. आता जर याला मी टर्न केलं तर सी ओशन म्हणून त्याला इंग्लिशमध्ये बोलतात आणि मराठीत समुद्री कंटक म्हणतात. ठीक आहे. हे प्रवाळ समुद्राच्या तळाशी राहतात. त्याची माहिती दिलेली आहे त्याबद्दल. हे बघा याची माहिती इकडे आहे. आणि ते एकमेकांशी जेव्हा संवाद साधतात संपर्क करतात ते कशा प्रकारे करतात त्यांचा आवाज कसा असतो तो आपण इथे ऐकू शकतो. हा बटन आपल्याला इथे त्यांचा आवाज येतो. त्यांची भाषा आहे संवादाची. हा मुंबईचा मॅप आहे. हो कुठे आहोत ममता आपण बायोडायव्हर्सिटी सेंटर. हां हां हो ही संपूर्ण माहिती या मॅपमध्ये दिलेली आहे. ममता ते काय ते पण दाखव. हे जलचर प्राणी आहेत आणि पक्षी आहेत. दाब बटन दाब. हा आपण आवाज ऐकला असेल. कुठचा पक्षी आहे किंवा प्राणी आहे काय आहे. हां भरतीचा. दाब. मेढक्याचा आवाज अगदी एकदम मोठ्याने आला. पाहिलं असेल त्याच्यामध्ये आपण चित्र फिरवायचो असं डोळे लावून. हा लहानपणाचा टॉय. हा बरोबर. एक प्रदर्शन दिलेलं आहे त्याला रील आहे म्हणतात. हां फोकस आहे लेन्स आहे. बरोबर. लेन्सला आपण फोकस केलं आणि या रीलला यूज केलं वेगवेगळ्या प्रकारचे चित्र बघायला भेटतात. बरोबर. हां हा व्हील मी फिरून दाखवेल जसं तुम्ही फोकस कराल. हो ठीक आहे. ओके फोकस केलेलं आहे. ओके येस. हा एक फ्लेमिंग आलेला आहे. हा त्याचा दुसरा पार्ट. हा त्याचा तिसरा पार्ट. हा त्याचा चौथा पार्ट. अशा प्रकारचे आता बोल पुढचं बोल. अशा प्रकारचे आपण विविध प्रकारचे चित्र लहान मुलांना स्वतःही पाहू शकतात. लहान मुलांनाही दाखवू शकतात. ओव्हरऑल बच्चे कंपनीनं काहीतरी नवीन प्रकारे सादर करण्यासाठी दिलेलं एक चांगलं माध्यम आहे. बरोबर. सर्व जीवसृष्टी परस्परावलंबी आहे हे आपल्याला या लाकडी तुकड्याच्या मनोऱ्यावरून दिसून येते. यातील एक तुकडा जरी काढला तरी हा संपूर्ण मनोरा पडेल. म्हणजेच जीवसृष्टीमधील एखादा घटक नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होऊ शकतो हे आपणास समजते. इथे एक देवमासा सापडला होता मुंबईमध्ये. तर त्याची तो हाडे हम्बॅक असतो ना. हा तसंच काहीतरी आहे. स्पर्म वेलचं आहे बघ ते जबड्यावर कळतं तर स्पर्म वेलचं. त्याची इथे आतली हाडे आहेत ती प्रिझर्व करून इथे ठेवलेली आहेत. पण आज जाऊन देखील हे पाहू शकतो.
आता आपण ह्या पार्टला आलेलो आहे. इथे जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन बोट पकडून यांची जाऊ शकता. ही सकाळी असते आणि ती भरती ओटीवरती अवलंबून असते. वीकडेजला 530 रुपये बोटीचे. पण फ्लेमिंगो पक्ष्यांचा कालावधी हा साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर आणि फार जानेवारीपर्यंत असतो. आता तर फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, त्यामुळे तुमचं जर लक असेल, नशीब असेल तरच तुम्हाला ते दिसतील. तो फ्लेमिंगोचा मावस भाऊ आहे तिकडे. आपण तेवढाच बघितला. बघा. कोस्टल आणि मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर आमचे बघून झाले आहे. मला स्वतःला यात बरीच नवीन माहिती मिळाली. आपण हे बायोडायव्हर्सिटी सेंटर पाहायला नक्की या. आता मी आपल्याला पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन माहिती घेऊन भेटतो. तोपर्यंत आनंदी रहा.